नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी, लाईट आणि टेस्टी व्हेज सूप। हे सूप खास करून विंटरसाठी परफेक्ट, डायजेशनसाठी चांगलं आणि सिक असताना तर खूपच युजफुल आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण व्हेजिटेबल सूप बनवतो आहे म्हणून आपण इथं काही भाज्या चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या आहे। त्यासाठी मी इथं थोडंसं बीट घेतलं आहे, शिमला मिरची घेतली आहे, ही पत्ताकोबी घेतली आहे, बीन्स बारीक कापून घेतले आणि गाजर पण चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे। एक तेजपत्ता लागणार आहे, बारीक कोथिंबीरच्या काड्या, अद्रक किसून घेतलेलं आणि पात कापून घेतलेली छान। आणि इथं मी कांदा पातीचाच यूज करते आहे। तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही आपला सिंपल कांदा पण यूज करू शकता आणि ज्या व्हेजिटेबल आपल्याकडे अवेलेबल आहे त्या व्हेजिटेबल आपण याच्यामध्ये टाकू शकतो। अजून तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तर चला आता सूप बनवायला घेऊया। इथं कढई तापायला ठेवली होती, तेल टाकलं आणि आता त्याच्यामध्ये घालूया। तेल कमी लागतं आपल्याला सूप बनवताना, कारण जास्त तेल नाही करायचं, कारण नंतर त्याचा तेलाचा थर वर येतो, सूपच्या जमा होतो तो नंतर थंड झाल्यावर, म्हणून इथे मी तेल थोडं कमीच टाकलं। आता बघा, एक तेजपत्ता घातला, अद्रक घातला आधी आणि आता अद्रक छान भाजलं की नंतर घालायचं आपला पाथीचा कांदा, जो व्हाईटवाला असतो तो, आणि छान भाजून घ्यायचा। नंतर सगळ्या भाज्या घालायच्या एक एक करून आणि मस्त 2-3 मिनिटं परतून घ्यायच्या। इथं बघा मी सर्व भाज्या एक एक करून घालते आहे। मी इथं पत्ताकोबी जास्त घेतली आहे, 1 वाटी, अर्धी वाटी गाजरचं घेतलं आहे आणि बीट घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्ध, थोडी शिमला मिरची। तुमच्याकडे घरी जे व्हेजिटेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि ह्या व्हेजिटेबल्समुळे बघा सूप किती कलरफुल आणि हेल्दी होतोय। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2-3 मिनिटं ह्या सर्व भाज्या मोठ्या गॅसवरच छान परतून घ्यायच्या। आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहेत इथं ह्या भाज्या। मस्त मोठ्या गॅसवर 2-3 मिनिटं परतल्या की याच्यामध्ये घालायचं आहे आता पाणी। इथं बघा छान भाज्या परतल्या गेल्या आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया, भरपूर पाणी घालायचं। मी इथं एक्स्ट्रा मसाले नाही घालत आहे, कारण मला लाईट आणि सूथिंग सूप पाहिजे। आणि हे सूप माहिती आहे का, आजारी असलं ना की त्यासाठी तर हे सूप मस्त बेस्ट ऑप्शन आहे। विंटरमध्ये असं गरम सूप म्हणजे ना फुल कम्फर्ट फूड। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि ब्लॅक पेपर पावडर घालू, म्हणजे काळी मिरी पावडर। आणि या काळी मिरी पावडरमुळे ना घशाला पण खूप आराम मिळतो आणि हिवाळ्यामध्ये कसं खोकला वगैरे चालूच असतं, तेव्हा आपण हे सूप पिलं ना की घशाला खूप छान आराम मिळतो। आता आपण एक स्लरी बनवूया। इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। आपल्या सूपला छान उकळी येऊ द्यायची आहे त्या पाण्याला, तोपर्यंत ही स्लरी बनवून ठेवायची। इथं मी 2-2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या कॉर्नफ्लॉवरमुळे सूपला छान दाटसरपणा येतो आणि हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण याच्यामुळे सूपला छान दाटसरपणा येतो। आणि इथं बघा आता आपल्या सूपला पण छान उकळी आली आहे आणि लक्षात ठेवायचं की ही स्लरी या पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परत एक मंद आचेवर उकळी काढून घ्यायची। आता याच्यामध्ये घालणार आहे आपण कांद्याची पात, ती तशीच ठेवली होती मी, लास्टला घालायची होती म्हणून। इथं कांद्याची पात घालून घेऊ आणि मस्त एक उकळी काढून घेऊ। आणि हे सूप माहिती आहे का, लहान मुलांना पण खूप आवडते, कारण याच्यामध्ये ना तिखट आहे आणि हेल्दी पण खूप आहे, त्यामुळे मुलांना खूप आवडते। आणि तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तर हा सूप नक्की ट्राय करा। हा व्हेज सूप तुम्ही इव्हिनिंग स्नॅक, डाएट मील किंवा सिक डेजमध्ये नक्की करून पहा। आणि इथं बघा आपलं गरमागरम सूप रेडी आहे। चला सर्व करूया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।